येऊ का? हो हो या ना या ना. या काय म्हणताय? काय नाही, बंधू कुठे दिसत नाहीत तुमचे. ऍक्च्युली दादा आणि साकेत दोघेही घरी नाहीयेत. साकेत आता मार्केटमध्ये गेलाय आणि दादा कधी कुठे जातो सांगून जातो का? पण का हो, तुम्ही असं ठरवलंय का की ते दोघे घरी असतील तरच यायचं? अहो नाही नाही, असं काय नाही, पण मला असं वाटतं की तुमच्या दादाला आणि साकेतला मी इथं आलेला आवडत नाही. गोपाळजी, हो असं काही नाहीये. तुम्हाला माहितीये ना दादा कसा आहे, तो सर्वांच्याच बाबतीत असा वागतो. तुम्ही बसा, मी चहा बनवते, बसा. अहो नाही, राहू द्या चहा वगैरे, तुम्ही पण बसा ना. अहो बसा. बर. आर्या मॅडम, माझ्याकडनं हे तुमच्यासाठी स्पेशल भेट. गोपाळजी, साडी माफ करा पण मी ही गिफ्ट नाही घेऊ शकत. अहो आर्या मॅडम, नाही कळतंय मला, माझ्याकडून असं भेट घेण्यासाठी आपल्यात काही नातं नाहीये, पण आपल्यात मैत्रीचं नातं आहे हे मी हक्कानं सांगू शकतो. का कोणाच ठाऊक मला असं वाटतं तुम्ही आधी लय खुश होता, तुमच्या चेहऱ्यावरती कायम हसू असेल, आनंदात असाल. मला तुमच्या आयुष्यात परत तोच आनंद आणायचा आहे, तेच हसू आणायचं आहे. गोपाळजी प्लीज हा हट्ट करू नका. हे बघा, मी खरंच तुम्हाला माझा मनापासून मित्र मानते, पण मला नाही कळते गोपाळजी की मी साडी कशी घेऊ. तुम्हाला मी सांगितलं की आर्या मॅडम, मला सगळं कळतंय. जुन्या जखमांना कुठपर्यंत कुरवळत बसणार आहात तुम्ही? त्याच्यावर औषध लावा, बऱ्या करा. खपलं काढत बसण्यात काहीच अर्थ नाहीये. बघा, जे झालं ते झालं. नियतीच्या मनात जे होतं तेच झालं. त्याला तुम्ही बदलू शकत नाही, मी बदलू शकत नाही. त्यातनं प्लीज बाहेर पडा, एक नवीन आयुष्य सुरू करा. तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा तोच आनंद, तेच हसू मला बघायचंय. तुम्ही प्लीज हे नाही म्हणू नका बरं. अरे मॅडम, एक बोलू का? तुम्ही जर का हे घेतलं नसतं तर मी तुमच्याशी कधीच बोललो नसतो. पण थँक्यू, तुम्ही माझा आणि माझ्या शब्दाचा मान ठेवला आणि हे पक्क केलं की आपल्यात खरंच मैत्रीचं नातं आहे. बर, आता हा ब्लाऊज स्टिच करायला कधी येऊ? पुढच्या वर्षी. अहो काय बोलता, तुमचंच दुकान आहे, टेलर तुमचा मित्र आहे, तुम्हाला पाहिजे तेव्हा या. ठीक आहे, लवकरात लवकर वेळ काढून नक्की येते. मी पण माझ्या मैत्रिणीची वाट बघतो. या, आता येऊ मी. मला लहानपणापासून ना लय जादूचे खेळ आवडतात. साहेब, इथं दाखवणार आहे तुम्ही जादू? नाही, हाऊसफुल थिएटर मध्ये. म्हणजे इथंच? हे सोल्युशन आहे. जिथं रक्त सांडलं असेल आणि ते पुसलं असेल त्या ठिकाणी हे टाकलं सोल्युशन, तिथे एक वेगळा डाग तयार होतो. साहेब, मी टाकू? थोडं लांब
नाही तर 4च बोटं वरती. साहेब काय जादू झालीच नाही. मग ऑडिटोरियम बदलूया, ऑडिट 2 ला जाऊया. इथे सुरू करा प्रयोग क्रमांक 2. कसली जादू आहे. लालीजी, हो लालीजी. काय हो? हे बघा, तुम्ही म्हणलं होतं का नाही माधुरीच्या हळदीला नवीन साडी पाहिजे. हे घ्या, तुमच्यासाठी नवीन साडी आणली. लगेच आणली पण? मग अहो कसली भारी साडी आहे ही. गोपाळ, आता कुठं तू संसाराला लागल्यागत वाटतंय बघ. हे बघ, असंच बायकोचं मन जपत राहा. आणि तसं बी बायकोला नवऱ्याशी कोणाचा आधार असतोय रे. जेवढं तिचं मन जपशील ना तेवढेच ती खुश राहील. बरं, मी निघू. दुकानावर लय काम आहे, नाही तर थांबलो असतो. चालू दे तुमचा. जाऊ बाई. बघा छान आहे की. खरंच. लाले दाखव की मला पण साडी. आण इकडं, आण इकडं. बाई जाकी की हा. पण ही चांगलंय. बायकोला लगेच साडी आणली. आया नाही दिसल्या पण हा. का वाटलं नाही आयांना पण एखादी साडी आणावी. असं काय बोलताय. आमच्या लग्नात तुम्हा दोघींसाठी घेतल्या नव्हत्या का ह्यांनी साड्या, आणि तुम्ही ह्यांना नावं ठेवताय. पण सुधाकर भाऊजींनी तरी असं कधी पुढे येऊन तुम्हा दोघींसाठी साड्या घेतल्यात का? फुला आत्यांचं राहू द्या, पण तुम्हाला तरी कधी साडी घेतली का भाऊजींनी? मी तरी नाही बघितलं. मला पण नाही दिली. बघा, आमच्या यांना तर कधीच असं जमायचं नाही. ए श्यामे येडे, सुधाकरच्या मागे व्याप असता. घरचं बघायचंय, ऋतिकचं बघायचंय, काय काय बघेल ती हो. घरचं बघायचं म्हणजे घरचं काय बघतात ते? 1 रुपया आपण देत नाहीत घरात. आणि शाळेचा खर्च म्हणाल तर ऋतिकच्या शाळेला असा किती खर्च येतो? माझा नवरा पण काही करोडपती नाही, पण जमल तसं सगळ्यांचं करतातच किती.